आरोहीची आता शाळा सुरू झालेली आहे. तर आरोही तुला काय काय भेटलं सांग बरं शाळेमध्ये? आणि पेन्सिल किती आहेत? तर पेन्सिलचा बॉक्स भेटला होता, तर आरोहीने तो फाडून टाकलेला आहे आणि सर्व पेन्सिली पाऊचमध्ये ठेवलेल्या आहे. तर आता शाळा चालू झालेली आहे, तर त्यामुळे इथं चाललेले आहे पुस्तकावरती 10 पेन्सिली आहेत. बरं. आणि हा तिचा कलरचा बॉक्स आहे आणि हे स्टिकर, कंपास, कवर. अजून काय काय भेटलंय? हे ड्रॉइंगची वही. हां. आणि नोटबुक. नोटबुक. आणि हे टेक्स्टबुक. आणि आरोहीच्या सगळ्या वर्कबुक आधी. तर या सर्व आरोहीच्या बुक आहेत. तर टेक्स्टबुक आहे आणि वर्कबुक आहे. तर त्याच्यावरतीच नाव वगैरे टाकणं चालू आहे. तर आता शाळा वगैरे सुरू झाल्या आणि सर्व मुलांना काही विकत घेतलेलं आहे. तर आणि शाळेमध्ये सायन्स अँड डेप्थ, सेकंड स्टँडर्ड, इंट्रोडक्शन टू कॉम्प्युटर, गोल्डन ग्रामर. दोन ड्रॉइंग बुक भेटलेले आहे आरोहीला. सेकंड स्टँडर्ड नवनीत. तर अख्खा माझा डिग्रीचा खर्च एकीकडे आणि माझा एका वर्षाचा खर्च एकीकडे. 6,000 रुपयामध्ये पुस्तक, बॅग बिग सगळं भेटलेलं आहे पुस्तकं. त्याच्यामध्ये आणि ड्रेस वगैरे भेटणार आहे. तर हे दोन्ही मुलं इंग्लिश स्कूलमध्ये आहे. तर इंग्लिश स्कूलमध्ये स्टेशनरी घ्यायची म्हणलं की फी भरावं लागते. म्हणजे स्टेशनरीची वेगळी फी आहे आणि शाळेची वेगळी आहे. तर ते भरून नंतर मग हे सर्व देतात की शाळेमध्ये सर्व बुक वगैरे जे राहतात ते आणि ड्रेस बूट सॉक्स सगळं त्याच्यामध्येच येऊन जातं. तर इथं आदित्यची पण घेतलेली आहे. तर आदित्य दाखव तुला काय काय भेटलेले. आरोही तू कितवीला गेली? दुसरीला गेली. इंग्लिशमध्ये सांग. आरोही तू कोणत्या वर्गात गेलेली आहे आता? सेकंडला. आदित्य तू? 6th स्टँडर्ड. तर हे आणि 6th स्टँडर्डचे बुक आहेत पा. थांब जरा. 6th स्टँडर्डचे बुक आहे आदित्यचे. आदित्य दाखव रे बुक कोणते कोणते आहेत? सायन्सचे, मराठी, मराठीची वर्कबुक, इंग्लिश बरं कंपास दाखव, मॅथमॅटिक्स, गोल्डन ग्रामर, हिस्ट्री अँड सिविक्स, जनरल सायन्स वर्कबुक, हिंदी सून भारती, जॉग्राफी वर्कबुक. इतके सगळे आहे का वर्कबुक? तर आरोहीचा पहा हा एक कंपास आणलेला आहे पहा. तर तर इथं आदित्यच्या बुकवरती पण नाव वगैरे टाकायचे आहे आणि कवर पण लावायचे आहेत. तर मुलांना नवीन भेटलेले आहे तर बुक वगैरे. तर मुलांना पण छान वाटतं आणि अभ्यास करायला पण आता एकदम उत्साह येईन. तर सेकंडला पण बघू शकतो खूप मोठे बुक दिलेले आहे. तर अभ्यास करायला एवढंच मुलांचं वय आणि एवढे मोठे बुक. तर 6th स्टँडर्डला पण खूप सारे बुक दिलेले आहेत. तर चला आता नाव वगैरे टाकून घेतो आणि कवर लावून घेतो पुस्तकांना. पप्पा इथे येच नाही नाव कुठं टाकू. तर
नमस्कार मंडळी, इथं पाहू शकताय आम्ही आदित्यची स्टेशनरी आणि आरोहीची स्टेशनरी खरेदी केलेली आहे. त्यानंतर आता शाळा चालू होणार आहे उद्यापासून रेग्युलरमध्ये. तर ते जे काही नवीन पुस्तक आहे त्याच्यावरती नाव टाकत होतो आम्ही. तर आरोही दिसते का आरोही? तर आरोही म्हणत होते सगळेच पुस्तक घेऊन जायचे पप्पा. मी म्हणलं नको जाऊ, नंतर टीचरनी सांगितलं घेऊन जा. तर आदित्यच्या पुस्तकावर नाव टाक. आरोही कुठं जायचं आहे आता? कसा वाटतो शाळेचा पहिला दिवस? भारी. काय काय एन्जॉय करणार आहे तुम्ही आता? काय अभ्यास करणार आहे? चल 4 वाजता. चला चलो. आरोही चाललेले आहे शाळेमध्ये आता. चला मी यांना सोडून येते. चला आत्ताच मुलांना सोडून आलेली आहे शाळेत. तर आज त्यांचा म्हणजे शनिवारी शाळा चालू झाली, पण शनिवारी हाफ डे असल्यामुळे मी त्यांना काही पाठवलेलं नव्हतं. तर आज पाठवलं. तर आजपासून पहिला दिवस आहे आणि आता 2 महिने मुलं घरीच होते, त्यामुळे काय दिवस कसा जात होता तर समजतच नव्हता. तर आज मुलं गेले तर आज खूप एकटं वाटत आहे. आणि आता 4 वाजता मुलं घरी येते. तर मुलं घरी असल्यावर टाईम कसा जातो समजतच नाही. आणि मुलं शाळेत गेले की फार एकदम असं एकटं वाटतं घरामध्ये. तर चला आता सर्व जे कामं राहिलेले आहे ते आवरून घेते आणि व्हिडिओ इथंच एंड करते. तर चला भेटूया अशाच नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.